ही गाडी बंद पडलेली भाई, गाडी बंद पडलेली भाई. जिवडे वॅगनर वाले काका जराशी तुम्ही थांबा आणि मला इथून तुम्ही जाऊ द्याना. ए भाई बाय 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 अर्टिगा. अरे हे कुठे आलो? सो मित्रांनो, वाळवंट डॅमला येत असाल तर इथून नका येऊ. हो बघा मित्रांनो, आलो की नाही डॅमवरती. बंद असला म्हणून काय झालं? नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत आपल्या कलाकारात्री चॅनलवरती. आणि आज एक छोटीशी राईड म्हणू शकता तुम्ही, कारण आपण चालले फक्त लोणावळ्याला. लोणावळ्याला चाललो आहे आपण. त्या डॅमचं नाव आहे वाळवण का वळवण मित्रांनो. यार काय चुकीचं स्पेलिंग म्हणजे काय बोलतात, प्रोनाऊन्सिएशन काही चुकीचं केलं असेल ना तर माफ करा मला. ते बरं, गाडी आजकाल नाही जाम वॉबल होते भाई, वॉबल होते बघा. ॲक्सिडेंट आहे का? अरे देवा, अरे आईच्या गावात. मित्रांनो तुम्ही बघितलं का माहिती नाही, अख्खी त्याची एक साईड आणि एक साईड अशी झापकायला लागले त्याला. कोणतरी ठोकले. एक मेजर ॲक्सिडेंट होतं, पण तो वाचला असेल बिकॉज तेवढा इम्पॅक्ट आत नव्हता. खरचटलं वगैरे असेल, पण भाऊ आपला जिवंत असेल. आणि सकाळ बघा ना, सीन बघा भाई, काय दिसतो यार. फुल ऑरेंज मे महिना चालू आहे. अरे इथं पण काय झालं का नाही? अरे गाडी एवढे का वॉबल होते भाई माझी. भाई मित्रांनो थांबा, दोन्ही हात पकडतो, दोन्ही हाताने पकडू द्या मला भाई. हा हे बघा कसलं खतरनाक दिसतं यार. आपण चाललो वळवण डॅम आहे माझ्या घराच्या इथून ऑलमोस्ट 90 किलोमीटर. ओनली 90 किलोमीटर. सो तुम्ही जर फक्त लोणावळा फिरायला जात असाल तर तिकडून लगेच तुम्ही त्या डॅमला जाऊ शकता. बट एक प्रॉब्लेम आहे तिकडे की तो डॅम कधी बंद असतो असं मी ऐकले. लेट सी ना, बघू ना आपण जाऊन काय होतं आहे काय नाही होतं आहे. आपण तिकडे जाऊ, मग तुम्हाला दाखवतो मी तो डॅम चालू आहे नाही आहे, कसा आहे, फिरण्यासाठी चांगला आहे की नाही आहे. डॅममध्ये कायच फिरणार रे भाई, डॅममध्ये पूर्ण पाणी असतं. आपण काय मगर बिगर आहे का त्याच्यामध्ये फिरायला. आणि होप सो की ह्या गोप्रोने माझ्या साथ दिली पाहिजे भाई फुल लास्टपर्यंत, तर मजा येईल. काय ह्याच्यामध्ये हिटिंग इश्यू जाम आहे यार. वैतागलो आहे मी याला. वैतागलो म्हणजे डेंजर लेवलला वैतागलो आहे. ही गाडी बंद पडलेली भाई, गाडी बंद पडलेली भाई. जिवडे तू पागल बेगल झाली का? पाठी बघतो एवढा मोठा ट्रक आहे. हां असं करू नको काय. मित्रांनो हिला काय झालं काय माहिती, आता वॉबल पण करते आणि बंद पण होते. काय माहिती माझ्याकडून तो क्लच सुटला असेल. KTM प्रॉब्लेम पण आहे ना, तो लो अँड टॉर्कवाला. आणि काय बोलतात ते काहीतरी त्याला शब्द आहे, पण तो शब्द आपल्याला माहीत नाही. सो त्याच्यामुळे पण ती बंद होते. मला ही ट्रॅफिक नको आहे, एवढी ट्रॅफिक आहे. काहीतरी सीन झालं असेल, नाही तर रोड खोदला असेल. दोघांपैकी एकच, बाकी कायच आहे. पण जास्त शक्यता आहे ना हे रोड खोदल्याचेच असणार मला असं वाटते. बघितलं ना काय बोललो, रोड खोदल्याचेच असणार ही नाटकी मित्रांनो. असं वाटतं एक खालून गेलेलं मला परवडलं असतं. अरे भाई लो फ्यूल झालं पण लगेच. ठीक आहे आपण पुढे भरूया पेट्रोल, ह्याचं काय टेन्शन नाही. आता ना मित्रांनो पेट्रोल पंपवर थांबतो जरा. पेट्रोल भरणं खूप आता आवश्यक आहे. सो पहिलं पेट्रोल भरू, मग तुम्हाला मी भेटतो. ओके मित्रांनो, इथे आता पोचलोय बहुतेक तुर्भे. तर पेट्रोल भरतो भाई. कॅमेरा चालू ठेवला पाहिजे मला तर असं वाटतं. अरे बापरे, हे काय जायला पाय बे घपकन याच्या आत. जरा लावा तर नीट. फुल करायचं फुल भाई. 0 झालेला काय? 1040 रुपयाचं पेट्रोल मित्रांनो भरले आपण. ओके याला बंद करतो आणि मी निघतो. सो आमच्याकडे पण सकाळ मित्रांनो लाईट गेलेली. मी विचार केला बरं झालं मी आज घरी नव्हतो, नाही तर वांदे झाले असते आज माझे. कारण ती लाईट बीट गेली ना किंवा जरा काय खाडखोड आवाज आला की भाई मला लगेच जाग येते माहिती आहे का. एकदम विचित्र झोप आहे माझी. आणि सकाळमध्ये चाळीतले प्रॉब्लेम चालू झालेलेच. भाई लाईट गेली आणि त्यात आज पाणी पण नव्हतं, तर सगळ्याचे बाहेर आलेले. हो तुमच्याकडे पाणी आहे का? माझे सगळे एकमेकांना विचारत होते. तेवढ्यात मी गप माझी बाईक स्टार्ट केली आणि गप मी 6:15 वाजता निघाले. आणि आता वाजले 6:15. आपला कॅमेरा वगैरे सेट करणं हे ते सगळ्या गोष्टी करून मग आरामात निघालो भाई. जास्त लांब रिक्षा तुझ्या इच्छा गावात तुझ्या अरे मेंटल लोक असं मित्रांनो, खरं सांगतो यार. म्हणजे तू रॉंग वेने येतोय भाई एवढ्या स्पीडने. म्हणजे ज्या दिवशी हे लोक रॉंग वेने न टाकणं, त्यानंतर मग सिग्नल पाळणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी करतील ना, त्या दिवशी इंडियाने खूप प्रगती केली असं आपण म्हणू शकतो. अहो जीवाचं पाखरू तर ओल्ड इज गोल्ड कॉलेज मित्रांनो. ओल्ड इज गोल्ड बाबा. कॉलेजचा बाई तेव्हा जमाना होता, ऑरा होता बाई. कॉलेज आणि ते शेरवलची तवेरा आणि टाटा सुमो आणि स्कॉर्पिओ.
भाई यांचा ओरा होता तेव्हा फुल डेंजर लेवलला. भाई मे महिन्यात गावी जाताना, गणपतीत गावी जाताना ह्या गाड्या म्हणजे नुसत्या मचवायच्या भाई मुंबई गोवावर. आणि त्यात तो आपला मुंबई गोवा पण तुम्हाला पहिल्यावाला माहीत असेल. हा आत्ता एवढा मोठा झालं रे भाई. काय बोलतो ते. मग खेडला मी राहतो, गाव आहे माझं, ठीक आहे. ते खेडला जायला आता हार्डली तुम्हाला 7 तास लागतील. मॅक्स टू मॅक्स आहेच ट्रॅफिक 7 तास. भाई तेव्हा 6 तासाचा प्रवास हा 13-14 तासाचा होता. मी कधी विचार करायचो की भाई हे लोक जातात कसे वगैरे. एक कीच होत असे ट्रॅफिक आहे बाबा. लेट सी किती वेळ लागतो मित्रांनो ट्रॅफिकमधून निघायला. आता हे ट्रॅफिक बाबा माझी गाडी जाईल का? जायला गेली तर पाहिजे, मित्रा. जराशी लांबून टाकतो. वॅगनरवाले काका जराशी तुम्ही थांबा आणि मला इथून तुम्ही जाऊ द्या ना. हे ट्रक सगळे पार्किंग केलेत का भाई? हां अरे तुम्ही तर काय पार्किंगला आलात का? म्हणजे असे थांबलेत ना, असं वाटतं पार्किंगला झालेत मित्रांनो. हो गणपती बाप्पा मोरया. वाव गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यावर सकाळ काका फक्त त्याला ना स्वच्छ ठेवत जा. ते काचवर तुम्ही बाप्पाचं हे मस्त लावलंय, आवडलं आपल्याला. एक कपडा ना तिथं ठेवूनच देत जा. बिकॉज आता समजा आपण इथून चाललोय बरोबर, ते सारखे धुळबीळ उडणार, ते परत त्या काचवर लागणार, मग ते असं बरोबर नाही वाटणार ना. म्हणून एक कपडा असा ठेवून देत जा. ट्रॅफिक लागली काढायचा कपडा झपझप मारायचा, गणपती बाप्पा एकदम मस्त. ए बाई तिकडून खालून चालला भाई, एवढे मोठे ट्रक चालले तिकडून, वरून चल, साईडून निघशील. बघा ना आपण लोकांना कसं म्हणजे जज करतो ना भाई. म्हणजे मी हां त्याला तर भाई इथून आत जायचं असेल कुठे तर काय करेल तो? हां वरतून जाईल आणि ब्रिजवरून काय डायरेक्ट गाडी खाली टाकेल पॅराशूट लावून. हे बघा याने जीव सोडला बघा आपला गोप्रोने. मला वाटलेलं हा एक नंबरचा दळबद्री आहे भाई. ह्याचा आपला काय संबंधच नाही, मला तर असं वाटायला लागलं. हां म्हणजे हे ऊन आहे का हे हिट व्हायचं काय त्याच्या यायला हा करतो ना गोप्रो. कधी ना मला प्रश्न पडतो की भाई काय याचं भवितव्य काय आहे, आणि हा जर माझ्याबरोबर असेल तर माझं भवितव्य काय आहे. गावाने 12च्या भावात. हा भाई हा काय विषय का? कुठे चालला? कुठे? इकडून नाही युटर्न भाई, पुढून युटर्न आहे. अरे देवा. हां ॲक्च्युली तिकडे जरासं एक प्रदर्शन भरलेलं मित्रांनो आपण बघितलं ॲक्सिडेंटवालं. सो ते बघायला ही जरा ट्रॅफिक जास्त होते. लोक बघतात भाई कुठून चाललं आहे, काय झालं याचं. सो त्याच्यामुळे ट्रॅफिक होते ते. ए भाई भाई अर्टिगात हा काय मेंटल आहे का? असा टर्न मारून भाई तिथूनच चालला, इथे कुठे परत ट्रक काढला. डेंजर भाई डेंजर. मित्रांनो सांगा नक्की चूक कोणाची होती? माझ्या मते तरी त्या ट्रकवाल्याची होती, जो कोंबडीवाला होता ना, जो आधीने टर्न मारला त्याची, असं मला वाटतं. कारण का तो असा आला तर भाई तू इथूनच गाडी चालव ना, परत इथून टाकून बरं इथे कशाला तुला यायचं? इथे टाका ती, इथून चाल, नंतर टाक इथे आरामात. भाई पण हा आरटीवाला लय वाचलाय. अरे ह्याच्या आईची येडा आहे का रे जरासा? भाई नाही मी त्याच्या आरटीओची चुकी मला असं वाटायला लागलं आता खरं सांगतो. म्हणजे भाई तुला तिकडे जायचं आहे तर तू इकडे कुठे गाडी ठेवतोय? सो मित्रांनो पोचलो आहोत चौकच्या इथे, आणि इथे आहे हॉटेल शिवाय काहीतरी आहे नाव. हा ते बघा शिवाय. तिकडे आपण थांबू, मस्त नाश्ता वगैरे करू आणि मग निघू आपण आपल्या प्रवासाला. इथून काय तर जास्त लांब नाही मित्रांनो, इथून माझ्या मते हार्डली 1 तास वगैरे असला तर असला. हे बघा हॉटेलसमोर शिवाय, AC नॉन AC सगळं. तर मित्रांनो आता मस्त नाश्ता केला. एक मैसूर मसाला डोसा मस्त घेतलेला, चांगला लागला बट ठीक आहे. आणि कॉफी प्यालो एक. आता इथून फक्त 50 मिनिट्सच जायचं, जास्त काय लांब नाही. हां फायनली मस्त आता नाश्ता वगैरे करून निघालो आहे. आता जरा एनर्जी वाटते, आता एनर्जी आली भाई. पण हे गाडी का वापरलं ते बघा दिसतं तुम्हाला मित्रांनो. हे भाई इथून सरळ बघा काय झालं काय माहिती, बघू दाखवून देईन. आता तर जास्त जरा बोलतो मी. तर यस मस्त आता एक मैसूर मसाला डोसा खाऊन निघालेला आहे मित्रांनो. आणि ह्या रोडवर गाडी चालवायची जी मजा आहे ती खूप जास्त आहे ॲक्च्युली, माहिती आहे का? म्हणजे इकडे गाडी चालवणं म्हणजे हो. आज भेटी सुपर बाईक नाही दिसली. आपण एवढा आलो आहे तो लोणावळ्याला, मी लेट आलो वाटतं. आणि आज ॲक्च्युली त्या सॅटर्डे आहे ना, म्हणून तो जरासा प्रॉब्लेम होता. नाही तर मग दिसलं असतं. उद्याचा आलो तर उद्या भेटेल. आणि उद्यावरून आठवलं उद्याचा मस्त आपण जाणार आहोत
ऑफ रोडिंगला. आय थिंक तो ऑफ रोडिंगचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. मी एक काम करेन, ऑफ रोडिंगचा ब्लॉग मी विचार करतो आहे की आधी एडिट करायचा आणि जो हा वाला ब्लॉग आहे तो नंतर टाकायचा, असं मी प्लॅन चालू आहे. बिकॉज ग्रुपबरोबर जातो ना, सो त्यांचा ब्लॉग पहिला आपण मस्त एडिट करून आपण दिला तर मस्त एकदम चुम्मेश्वरी काम होऊन जाईल आपलं, बस बाकी काही नाही. सो लेट सी, मी ट्राय करेन. म्हणजे बघा ना, तुम्ही हां आधी बघा किंवा तो नंतर बघा, दोन्ही पण ब्लॉग चांगलेच असते. सो ते काहीतरी आहे ना अंबरनाथ का बदलापूर साईडला आहे. ऑफ रोड ट्रॅक बनवला आहे ॲक्च्युली, ऑफ रोड पॅच नाही तो ऑफ रोड ट्रॅक आहे जो बनवला आहे राईज मोटो. म्हणजे स्पॉन्सर तर त्यांनी केलं आहे, सो बनवलं पण त्यांनीच असेल बहुतेक तरी. तो आम्ही एकदा बघू, म्हणजे मी एकदा बघेन. बट मस्त ऑफ रोड ट्रेनिंग वगैरे सगळं आहे, ब्रेकफास्ट इन्क्लुडेड वगैरे आहे त्याच्यामध्ये. सो उद्या परत सॅटर्डे संडे बाय फुल 2 दिवस मस्त राईड रे, फुल भन्नाटवाली मजा बाबा. आणि मित्रांनो फायनली आपला लोणावळा घाट चालू झालेला आहे. अरे हे बघा मित्रांनो, अजून एक ॲक्सिडेंट. रोज इथे काय ना काय बघावं, जेव्हा मी येतो ना कोणतं ना कोणतं ट्रक इथे काय ना काय ॲक्सिडेंट झालेलं असतं. आता मला एक समजत नाही, इथे ॲक्सिडेंट होतं की कुठेतरी झाले ट्रक इथे आणून ठेवतात. कधी पण बघावं येतो ना वेगळा ट्रक इथे असतोच असतो. तर अजूनच हा म्युझियममध्ये काही ना काय ठेवलेलं असतं असं वाटतं हे. पण ह्यांच्याकडे बघून खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. जीव खूप महत्त्वाचा आहे, गाड्या सापात चालवा. आणि जस्ट आता आपला घाट क्रॉस झालेला आहे आणि माझ्या मते आता एक अर्धा तास वगैरे तरी बाकी असेल. सो मी आता पुढे गेलो ना तर आपला आईच्या बंगला तिकडे गेल्यावर मॅप लावतो, देन मग समजेल आपल्याला प्रॉपर रूट कुठचा आहे काय आहे. बिकॉज मी फर्स्ट टाईम चाललो आहे ना, ह्याच्या आधी मी कधी गेलो नव्हतं. सो बघूया तो डॅम कसा आहे काय आहे. सो मजा येईल तो डॅम बघायला. भेंडी एवढ्या उन्हाळ्यात पाणी असलं पाहिजे यार. पण आहे ना डॅमवर जायचं पावसाळ्यामध्ये तर मग थोडंसं रिस्क पण असते. तसं मी काय एवढं पुढे जात नाही, आपण गप मागच्या मागे एकदम भारी. अच्छा, परत एकदा आपल्या गोप्रोने जीव सोडलेला आहे मित्रांनो. त्याचे हार्दिक अभिनंदन. खूप सारी तू आम्हाला साथ दिलीस इथपर्यंत, त्याच्यानंतर तू साथ नाही देणार माहिती आहे आम्हाला. सो मित्रांनो आत्ताच आपण आयेशा बंगला क्रॉस केलं आणि मला आधी वाटलं की आपल्याला पुढून जायचं वरतून. सो मित्रांनो एक नंबरचा पचका झाला आहे आपल्याला ॲक्च्युली सरळ जायचं. एक मिनटं काच बंद करतो मग तुम्हाला आवाज क्लिअर येईल. म्हणजे मॅपमध्ये असे 2 रस्ते दाखवत होते ना. सो एक रस्ता मला आत्ता आठवलं, तो कोणता आहे माहीत आहे का, जिकडे आपण राजमाचीला जायला माहीत आहे तो वाला रस्ता आत दाखवतो. आणि एक रस्ता असं सरळ दाखवतो ना, मला काय वाटलं जो जातो ना आपला टायगर पॉईंटला वगैरे तिकडे जायचं. बट तिकडे नका जाऊ, सरळ द्या, सरळ. आणि आता मित्रांनो इथून फक्त 8 मिनटंच उरलेत. म्हणजे विचार करा किती जवळची प्लेस आहे ना. खूप जणांना माहिती असेल बट मी आज बघितले. हा बघा, हा जो आहे ना वॅक्स म्युझियम, इथून आपल्याला आज जायचं आहे. भाई रस्ता डेंजर रे एकदम. या रस्ता खराब नाही, ह्याच्यावर नुसते ना दगडा टाकून ठेवल्या दगड्या. भाई पण हा रस्ता कुठे चालला? अरे बापरे, बंद झालं हे. अरे हे कुठे आलो? सो मित्रांनो वाळवंट डॅमला येत असाल तर इथून नका येऊ. मी तुम्हाला एक रस्ता दाखवतो. जो रस्ता आपला राजमाचीला जातो तुम्हाला माहिती आहे बरोबर. आपल्याला तिकडेच जायचं आहे आणि राजमाचीच्या रोडच्या इथून आत जायचं आहे. तुम्हाला लागेल पहिला तृंगारली डॅम आणि त्याच्या पुढे गेलात तर तुम्हाला लागेल वाळवंट डॅमचं व्ह्यू पॉईंट. इथून आलात तर गेट बंद असणारच. सो मी तुम्हाला दाखवतो करेक्ट वे जायचा. हे का मित्र, लोणावळा शहर पोलीस स्टेशन आहे ना हे, ह्याच्या बाजूचा हा लेफ्ट घ्या. जर तिकडून आला तर डायरेक्ट राजमाचीवरून या. बट तुम्हाला जर अगदीच सेफ जायचं आहे, जर हा रोड बघायचाच असेल तर मग तुम्ही इथून या. ठीक आहे. आता आपण बहुतेक आहे ना एक्सप्रेसवेच्या ह्या साईडला आलो आहे. बिकॉज एक्सप्रेसवे आपल्याला क्रॉस करावा लागेल ना. हे बघा नारायणी धाम वगैरे जे लिहिलं आहे ना तिकडूनच तुम्हाला जायचं आहे. बघा तर नारायणी धाम आहे ना, ह्याच्या बाजूनेच इथे रस्ता आहे. भाई रस्ता आहे की नाही? अबे बहन की टाकी, जाऊ का? कहाँ से ये गूगल मॅप लेके जाता है बे. अरे भेंडी कुठे फिरवतं समजत नाही मित्रांनो. हे कोणतं ते नारायणी मंदिर काहीतरी, त्याच्या बाजूचा हा जो पहिलाच तुम्हाला लेफ्ट भेटेल ना तो पहिला लेफ्ट घ्या. राईट साईडला दिसलं पाहिजे बघा. ठीक आहे. आपण जर पुढे गेलेलो तिकडून पाठी जिकडून हे मंदिर चालू होतं आहे ते सेवा केंद्र जे काय आहे ते, ठीक आहे, त्याच्या इथून पहिला जो आहे तो लेफ्ट घ्या. आणि पहिला लेफ्ट घेतला की परत मग पुढे आल्यावर पहिला राईट पण घ्या. भाई गुगल मॅपच्या आईच्या गावात कुठून फिरवला माहिती आहे मला. हो बघा त्याचा अजून पण तो ब्लूवाला दाखवतो बघितलं. आणि तो ब्लूच्या इथे भाई कायच नाही,
समोर एक बंगला, ह्या साईडला एक बंगला, संपलं. आता काय बंगल्याच्या आट्ट गाडी टाकायची. होई भाई ट्रक, हो ट्रक आले काका. रायडर बोलते ना. हे बघा इथून जर आलात तर इथून आपल्याला भेटेल आता तृंगारले डॅम. अरे बघा एकदम छोटासा रस्ता आहे इथून. पण तृंगारले डॅमच्या पुढे ना, ओहो मस्त रोड आहे रे. भेंडे मी तुम्हाला बोललो आहे खरं पुढे जाऊया म्हणून, पण पुढे जायला तसा रोड पण पाहिजे यार, तर मजा येईल. बाबा इकडं बाबा की बोला, चलो कुछ नहीं तो कुछ सही. तृंगारले डॅम. When my days end, I must just fall in love. I'm not the DJ and I love this song. Me and you and the night feel so young. Every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign. हो बघा मित्रांनो, आलो की नाही डॅमवरती. बंद असला म्हणून काय झालं, घेऊन येणार ना आपण तुम्हाला. अँड दिस इज द व्ह्यू. कसला भन्नाट व्ह्यू आहे बाबा. भेंडी भाई तुम्ही खाली चाललोय खरं, पण काय विषय काय इथे, मला वाटतं गाडी वर लावली पाहिजे होती. मी तर गाडी इथे लावूया. कुठे असे असे लावू, असे लावू नाही पडणार ना. नाही ते बोलते दगड लावू म्हणून. नाही बघा मित्रांनो, हे बघा आपण तिथून सरळ आलो आणि या घराच्या इथे गाडी पार्क केली. 50 रुपये घेतले आजोबांनी. ठीक आहे, सावलीमध्ये गाडी लागले. आता कुठेही आपण गेलो मुंबईमध्ये ते BMSवाले पण असून पैसे घेते, तर आता ह्यांनी पण घेतले पार्किंगचे पैसे. आता आपण आता नाही बोलू शकत नाही, पण दिली एवढी गाडी लावायला स्वतःच्या घराच्या इथे ते चांगली गोष्ट. आणि हे बघा माझ्यासमोर तुम्हाला डॅम द्यायचं सी. हा बघा, पण तुम्हाला हा आता मी थोडासाच दाखवला ना, आता प्रॉपर डॅम मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे बघा. बघा इथे पोरं बघा ना कशी आंघोळ करतो, फुल डेंजर लेवलला एकदम. ही बघा कशी आंघोळ करतो. तो जो आहे ना तिथे आपण आधी गेलेलो आणि तिकडे ते सगळं बंद होतं, म्हणून आपण असं फिरून आलो. तर तुम्हाला समजलं असेल कसं ह्याचं आहे कसं नाही ह्याचं ॲक्च्युली. आता आपण तिकडे जाऊ, तिकडे असं क्लीन दिसते. तर मित्रांनो, हा होता आजचा छोटासा व्लॉग होता. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. युटर्नवाला व्लॉग होता आजचा. जो मस्त प्लेस आहे, शांत प्लेस आहे. तो भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय दोस्तो.